महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सत्ता कोणाच्या हाती, विजयाची पताका कोण फडकवणार, जनता कोणाच्या गळ्यात टाकणार विजयाची माळ, जनतेचं मत कोणाला। संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठीवर। शेकोटी करून बसलेल्या तिघांना इनोवाची धडक, तिघांचा जागीच मृत्यू। नववर्षाच्या पहाटे घडली दुर्दैवी घटना। कोल्हापूर पुणे बेंगळुरू महामार्गावर तावडे हॉटेल जवळ नवीन वर्षाच्या पहाटे 1 जानेवारी 2026 भरधाव इनोवा कारने रस्त्याच्या कडेला शेकोटी करून उभ्या असलेल्या 3 जणांना धडक दिली, ज्यात तिघांचा जागीच मृत्यू झाला। मृतांमध्ये दिलीप पवार वय 65, विनय गौड वय 27। कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असून तो घटनास्थळावरून पळून गेला आहे, अशी माहिती मिळाली। पहाटे सुमारे 5 वाजता ठिकाण पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग तावडे हॉटेल परिसर। कारने थंडीपासून बचाव करण्यासाठी रस्त्याच्या कडेला शेकोटी करून उभे असताना भरधाव इनोवा कारने नियंत्रण सुटल्याने धडक दिली। मृतांची नावे दिलीप अण्णा पवार वय 65 गांधीनगर, विनय सिंग गौड वय 27 मध्य प्रदेश आणि सुधीर कमलाकर कांबळे 42 आटपाडी सांगली। पुढील कारवाई शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले जात आहेत। आरोपी चालक फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, कोल्हापूर।